अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. सिंह राशीच्या मंडळींनो, आजचा संदेश साधा नाही, कारण आता श्रावण महिन्याचा पवित्र काळ सुरू आहे आणि शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाचा पवित्र सण येत आहे. आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने सिंह राशीच्या मंडळींनी काही गोष्टी आवर्जून कराव्यात, तर काही गोष्टी मात्र चुकूनही करू नयेत. विशेषतः घरातले नातेसंबंध, भावंडाशी असलेला संवाद, पैशाचे व्यवहार आणि मनातील राग या 4 गोष्टीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. कारण कधी कधी एखादा सण फक्त सण राहत नाही, तो आपल्याला आपल्या माणसांची आठवण करून देतो, काही जुने गैरसमज मिटवण्याची संधी देतो आणि कधी कधी एका छोट्याशा फोनमुळे वर्षानुवर्ष दूर गेलेलं नातं पुन्हा जवळ येऊ शकतं. म्हणून सिंह राशीच्या मंडळींनो, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी आपण रक्षाबंधनाच्या दिवशी नेमकं काय करावं, काय करू नये आणि श्रावण महिन्यात कोणता साधा आध्यात्मिक मार्ग स्वीकारावा हे स्पष्टपणे पाहणार आहोत. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमचा स्वभाव अनेकदा असा असतो की तुम्ही स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार अधिक करता. घरात अडचण आली तर तुम्ही पुढे उभे राहता. कोणाला मदत हवी असेल तर शक्य असेल तेवढी तुम्ही मदत करता, पण तुमच्या मनातलं दुःख ते मात्र तुम्ही अनेकदा कोणाला सांगत नाही. बाहेरून चेहऱ्यावर हसू, पण मनामध्ये अनेक प्रश्न. कामाचं काय होणार, पैशाचं काय होणार, घरातलं वातावरण कसं राहील. मंडळीनो, जवळच्या व्यक्तीशी झालेला गैरसमज कधी संपणार, असे अनेक प्रश्न मनात असू शकतात. पण मंडळी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही, काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. श्रावण महिना आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो. शांत राहा, देवाचं स्मरण करा आणि आपल्या परीने योग्य मार्ग करत राहा. ही राशी भविष्य मांडणी श्रद्धा आणि मनोरंजनाच्या स्वरूपात आहे. निश्चित भविष्यवाणी म्हणून घेऊ नका. सिंह राशीच्या मंडळ, श्रावण महिना म्हणजे भक्ती, संयम आणि आत्मपरीक्षणाचा काळ मानला जातो. या काळात अनेक जण भगवान शिवाची पूजा करतात, सोमवारी उपास करतात, शिव मंदिरात जातात, ओम नमः शिवायचा जप करतात. पण लक्षात ठेवा, देवाची भक्ती फक्त मंदिरात जाण्यापुरती मर्यादित नाही. घरात आई वडिलांशी प्रेमाने बोलणं, भावनांना मदत करणं, गरजू व्यक्तीला शक्य तेवढं मदत करणं, चुकीच्या व्यक्तीशी भांडण्याऐवजी शांत राहणं आणि स्वतःच्या चुका मान्य करणं ही सुद्धा चांगल्या कर्माची उदाहरणं आहेत. म्हणून श्रावणात एक छोटा संकल्प करा. मी रागापेक्षा शांतता निवडेल, अहंकारापेक्षा नात्यांना महत्त्व देईल आणि संकट आलं तरी माझे प्रयत्न सोडणार नाही. आता येतो आजच्या संदेशातील सर्वात महत्त्वाचा विषय, रक्षाबंधन. शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन आहे. पंचांगानुसार रक्षाबंधनाचा संबंध श्रावण पौर्णिमेशी आहे. पुणे आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणाच्या पंचांगानुसार 28 ऑगस्टला सकाळी राखी बांधण्यासाठी 6:19 ते 9:48 हा कालावधी दिलाय. तुमच्या शहरानुसार वेळ काही मिनिटांनी बदलू शकतो, त्यामुळे अंतिम विधीचा वेळ स्थानिक पंचांगातून तपासणं योग्य आहे. पण सिंह राशीच्या मंडळींनो, रक्षाबंधन म्हणजे फक्त मनगटावर राखी बांधणं नाही. रक्षाबंधन म्हणजे एका नात्याला पुन्हा जपण्याचा दिवस. बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधली, भावाने बहिणीच्या सुखासाठी प्रार्थना केली आणि दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात सुखदुःखात साथ देण्याचा संकल्प केला. ही त्या सणामागची सुंदर भावना आहे. मंडळींनो, सिंह राशीच्या मंडळींनो, आता लक्षपूर्वक ऐका. ताईंनो, दादांनो, रक्षाबंधन म्हटलं की सर्वांचा आनंद असतो, पण रक्षाबंधनाच्या दिवशी काही चुका आपल्याला करायच्या नसतात, तर ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, घरातल्या देवांचं स्मरण करा, शक्य असल्यास भगवान शिवाचं दर्शन घ्या, ओम नमः शिवाय किंवा जय श्री गुरुदेव दत्त असा मंत्राने जप करा, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. त्यानंतर राखी बांधण्यासाठी घरातल्या वातावरण आनंदी ठेवा. बहिणीने भावाला औक्षण करून तिलक करावा, राखी बांधावी, भावाने बहिणीला प्रेमाने भेट द्यावी आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त भेट वस्तू देऊन कर्तव्य संपलं असं समजू नका. बहिणीची 2 मिनिटं मनापासून बोला, तिचा विचारपूस करा, तिच्या आयुष्यात काय चाललंय ते विचारा. कारण कधी कधी बहिणीला सोन्याची वस्तू नको असते, तिला फक्त तिचा भाऊ तिच्या पाठीशी आहे एवढी खात्री हवी असते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, रक्षाबंधनाच्या दिवशी काय करू नये. पहिली गोष्ट, भावंडांमध्ये विनाकारण वाद करू नका, जुने विषय उकरून काढू नका, रागाच्या भरात कठोर शब्द बोलू नका, कारण शब्द परत घेता येत नाही. फक्त दिखावा करण्यासाठी कर्ज काढून मोठा खर्च करू नका. रक्षाबंधन हा प्रेमाचा सण आहे, स्पर्धाचा सण नाही. अफवावर विश्वास ठेवू नका, नात्यामध्ये गैरसमज निर्माण करू नका. 5वी गोष्ट, पैशाच्या कारणामुळे भावंडांमध्ये कटुरता निर्माण करू नका. पैसा महत्त्वाचा आहे, पण नातं त्याहूनही मोठं आहे.
राखी बांधण्याची वेळ ठरवताना आपल्या स्थानिक पंचांगाचा आधार घ्या. पारंपरिक पद्धतीनुसार रक्षाबंधनाच्या विधीत भद्रकाळ टाळण्याची प्रथा आहे आणि 2026च्या उपलब्ध पंचांगानुसार महाराष्ट्रातील संबंधित ठिकाणी भद्र सूर्योदयापूर्वी समाप्त झाल्याचे नमूद आहे. सिंह राशीच्या मंडळीने एक क्षण डोळे बंद करून विचार करा. लहानपणी तुमच्यासोबत खेळणारी तुमची बहीण, तुमच्यासोबत भांडणारा तुमचा भाऊ, कधी तुमच्याकडून एखादी वस्तू हिसकावून घेणारी बहीण, कधी तुमच्याशी रुसणारा भाऊ. आज प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. कुणी नोकरीत आहे, कुणी व्यवसायात आहे, कुणी लग्न करून दुसऱ्या घरात आहे, कुणी दुसऱ्या शहरात आहे. म्हणून रक्षाबंधनाचा दिवस आपल्याला पुन्हा एकत्र आणतो. जर तुमची बहीण दूर राहत असेल तर फोन करा. भाऊ जर दूर राहत असेल तर फोन करा. जर काही कारणाने बोलणं बंद असेल तर कमीत कमी एक संदेश पाठवा. राखीच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं नातं कायम असंच राहू द्या. इतकं लहान, इतकं लिहिण्यासाठी फार पैसे लागत नाहीत मंडळींनो, पण त्या 4 शब्दाची किंमत खूप मोठी असू शकते. सिंह राशीच्या मंडळींनो, रक्षाबंधनाच्या काळात तुमच्या दैनंदिन जीवनाकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळाली तर घाबरू नका. त्यावर विश्वास ठेवून काम दिलं असेल तर नीट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात असाल तर ग्राहकांशी बोलताना संयम ठेवा. पैशाचा व्यवहार करताना कागदपत्र तपासा. कोणीतरी लवकर पैसा मिळेल असं सांगितलं म्हणून लगेच पैसा गुंतवू नका. वास्तविक आयुष्यात आर्थिक शिस्त ही कोणती राशीपेक्षा महत्त्वाची असते. तसेच घरातील खर्चही विचार करा. रक्षाबंधनासाठी प्रेमाने खर्च करा. आपण आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन खर्च करू नका. कारण बहिणीला दिलेली भेट आनंद देण्यासाठी असते, स्वतःवर कर्ज ओझं वाढवण्यासाठी नाही. सिंह राशीसाठी श्रावणातील साधा आध्यात्मिक उपाय सांगते, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा. श्रावणातील एखाद्या दिवशी शक्य असल्यास शिवमंदिरात जा. भगवान शिवाचं दर्शन घ्या. तुमच्या श्रद्धेनुसार पाणी अर्पण करा. काही मिनिटे शांत बसा आणि मनात म्हणा, हे महादेवा, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. माझ्या हातातून चांगले कर्म घडू द्या. माझ्या मनातली राग आणि अहंकार कमी होऊ द्या. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. यानंतर श्रद्धेने म्हणा, जय श्री गुरुदेव दत्त. हा कोणताही चमत्कारी उपाय नाही, पण मन शांत करण्यासाठी आणि चांगल्या विचारांची आठवण करून देण्यासाठी हा एक साधा आध्यात्मिक मार्ग आहे. सिंह राशीच्या मंडळीने रक्षाबंधनाला एक गोष्ट नक्की करा. आपल्या माणसांना वेळ द्या. पुन्हा पैसे मिळू शकतो, नोकरी पुन्हा मिळू शकते, व्यवसाय पुन्हा उभा करता येतो. पण एखादं नातं मनापासून तुटलं तर ते पूर्वीसारखं होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. म्हणून अहंकार बाजूला ठेवा, जुना राग बाजूला ठेवा आणि आपल्या भावंडांना प्रेमाने जवळ घ्या. राखीचा धागा मनगटावर बांधला जातो, पण त्यामागची भावना मनात बांधली जाते. सिंह राशीच्या मंडळींनो, श्रावणाचा हा पवित्र काळ तुमच्या मनाला शांतता देव. रक्षाबंधन तुमच्या कुटुंबातील नाती अधिक मजबूत करो. घरात आनंद राहो, भावंडामध्ये प्रेम राहो, तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती मिळू दे. जर तुमची रास खरंच सिंह असेल तर आत्ताच्या त्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि हा संदेश तुमच्या प्रत्येक भावांना, बहिणींना नक्की पाठवा. कदाचित तुमच्या एका संदेशामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. दिव्य चैतन्य चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब पण करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर देव, हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.